काल एका ताईंची कमेंट वाचली, मला घरात किंमत नाही. हे वाचून खरं तर दुःख झालं, पण आश्चर्य वाटलं नाही. कारण बऱ्याच महिलांना असं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जाणवतं. यातून बाहेर पडण्यासाठी काही उपाय आपण पाहूया. नंबर 1, स्वतःच्या नावाने कमवायला सुरुवात करा. त्यासाठी जॉबच असला पाहिजे असं जरुरी नाही. घरातून छोटा व्यवसाय सुरू करा किंवा ट्युशन्स, क्लासेस घ्या. तुमच्या नावाने इन्कम सोर्स तुमचा असला पाहिजे. कटू वाटेल पण सत्य आहे, आपण कमवायला लागलो की आपोआप आपली घरात किंमत वाढते. आणि जेव्हा आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतं तेव्हा आपलं मतही गांभीर्याने ऐकलं जातं. 2, स्वतःचं वेळापत्रक तयार करा आणि आधी तुम्ही त्याला फॉलो करायला सुरुवात करा. नेहमी आपलं जे आयुष्य आहे ते दुसऱ्यांच्या अवतीभोवती फिरत असतं. जे कुणी काही सांगितलं की करायचं, बोलवलं की धावत जायचं. पण ह्याच्यामुळे असं होतं की आपण नेहमीच अवेलेबल असतो, आपल्याला स्वतःची काही कामं नसतात असं त्यांना वाटतं आणि ते आपल्याला ग्रँटेड घेतात. म्हणून स्वतःचं वेळापत्रक तयार करा. जसं ही वेळ माझी कामाची आहे, ही वेळ हॉबीची किंवा दुसऱ्या कामाची आहे, असं जर तुम्हीच फॉलो केलं तर हळूहळू हे दुसऱ्यांनाही कळेल आणि त्यांनाही कळेल की तुमच्या वेळेलाही महत्त्व आहे. नंबर 3, घरातलं प्रत्येक काम तुमचंच आहे ही सवय बदला. सगळी कामं घरातली जर तुम्हीच करत बसलात तर हळूहळू ते तुमचंच काम बनून जातं आणि ते तुमचंच काम आहे असं सगळ्यांची समजूत होते. त्यामुळे मध्ये मध्ये काही घरातली कामं इतरांनाही सांगा. त्यांची वैयक्तिक कामं तर त्यांनीच केली पाहिजे. 4, प्रत्येक निर्णयात तुमचं मत नक्की मांडा. घर घ्यायचं असेल, मुलांची ॲडमिशन घ्यायची असेल किंवा एखादी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तेव्हा काय योग्य आहे ते तुम्ही ठरवा, असं म्हणून मागे हटू नका. तुमचंही मत तिथे मांडा. सुरुवातीला सगळ्यांना आश्चर्य वाटेल, पण हळूहळू तुम्हालाही स्वतःचं मत आहे ह्याची जाणीव त्यांना होईल आणि मग प्रत्येक निर्णयात ते तुम्हालाही विचारायला लागतील. लक्षात ठेवा, ज्या स्त्रीचा आवाज घरात ऐकला जातो हळूहळू तिचं घरातलं स्थानही मजबूत होतं आणि निर्णय घेणंही सोपं जातं. 5, स्वतःची एक ओळख निर्माण करा. फक्त कमवणं किंवा जॉबला असणं म्हणजे स्वतःची ओळख नाही. एखादं स्किल शिका आणि फक्त स्किल शिकून बसू नका, तर त्याचा उपयोगही करा. समाजकार्य करा, एखाद्या ग्रुपचे मेंबर बना, सोसायटीच्या मीटिंग्समध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करा किंवा कल्चरल ग्रुपचे मेंबर्स बना, तिथे ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करा. त्यामुळे तुमचे गुण बाहेरच्यांना कळतील. लक्षात ठेवा, घरच्यांपेक्षा बाहेरच्यांना आपले गुण पटकन दिसतात. बाहेर तुमचा रिस्पेक्ट वाढेल, किंमत वाढेल आणि बाहेर किंमत वाढली की घरचे आपोआप किंमत द्यायला सुरुवात करतील. लक्षात ठेवा, आदर मागून मिळत नाही, तर तो आपल्या व्यक्तिमत्वातून, आपल्या आत्मविश्वासातून आणि आपल्या आर्थिक स्वावलंबनातून निर्माण होतो. स्वतःला कमी लेखायचं नाही आणि स्वतःचं आयुष्य फक्त इतरांसाठीच जगायचं नाही. ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत ओळखाल त्या दिवशी जगही तुमची किंमत मान्य करेल.